नमस्कार. आज आपण नवोदय परीक्षेसाठी आवश्यक असणारा संख्या आणि संख्या पद्धती हा घटक अभ्यासणार आहोत. यासाठी मी नवनीतचं पुस्तक घेतलेलं आहे 2020चं. यामध्ये पहिला घटक गणिताचा आहे संख्या आणि संख्या पद्धती. यावरील उदाहरणे सोडवताना किंवा सोडवण्यापूर्वी कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याची थोडीशी उजळणी करू आपण. काही महत्त्वाचे मुद्दे इथं सुरुवातीला दिलेले आहेत. अगोदर पुस्तक तुम्हाला खरेदी करावं लागेल आणि त्यानंतर उदाहरणे सोडवण्याच्या पूर्वी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मात्र वहीमध्ये लिहून ते लक्षात ठेवावे लागतील. आता संख्येची स्थानिक किंमत. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरते. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. म्हणजे 10 पटीने किंमत डावीकडून उजवीकडे कमी होत जाते आणि उजवीकडून डावीकडे वाढत जाते, हे आपल्याला माहीतच आहे. संख्यामध्ये समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या. आता समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 2ने निशेष भाग होतो त्या सर्व संख्या समसंख्या असतात. 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी एखादा अंक जर एकक स्थानी असेल संख्येच्या तर ती संख्या 2ने निशेष असते. ज्या संख्येला 2 भाग जात नाही, 1 उरते, ती संख्या विषम असते. म्हणजे 2 आणि 2च्या पटीतील सर्व संख्या जर सोडल्या तर उरलेल्या सर्व संख्या या विषम संख्या असतात. जसं 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एखादा अंक जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर ती संख्या विषम संख्या असते. आता एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा ती संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही ती मूळ संख्या असते. म्हणजे ज्या संख्येचे 30 संख्या आणि 1 असे 2च अवयव असतात अशा संख्या सर्व संख्या मूळ संख्या असतात. जसं 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 100पर्यंत जर आपण गेलो तर अशा 25 संख्या आपल्याला मिळतील. यापैकी जरा निरीक्षण जर केलं आपण तर 3 पासून पुढं ज्या सुरू संख्या आहेत मूळ संख्या या सर्व विषम संख्या आहेत. 2च अशी संख्या आहे जी एकमेव मूळ संख्या आहे पण ती समसंख्या आहे. बाकीच्या मूळ संख्या ह्या सर्व विषम संख्या आहेत. आता ज्या संख्या मूळही नाहीत आणि ज्या संख्या संयुक्तही नाहीत ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे 4, 6, 8, 9, 10 अशा पद्धतीनं 12, 14, 16, 18, 20. 1 ही अशी संख्या आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही, एवढी एकच. म्हणजे 2 ते 100 मधील मूळ संख्यांचा जर विचार केला आपण तर 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 अशा 4 आहेत मूळ संख्या. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 4 आहेत. 21 ते 30 2च आहेत, 23 आणि 29. 31 ते 40 2 आहेत, 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 अशा 3 आहेत. 51 ते 60 मध्ये 2 आहेत, 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 अशा 2च आहेत. 71 ते 80 मध्ये 3 आहेत, 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 आणि 91 ते 100 मध्ये फक्त एकच. म्हणजे 2 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि प्रत्येक दशकाचा विचार केला तर या पद्धतीने त्या संख्या आहेत. 2 ते 10 मध्ये 4. आता हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. 2 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या. आता एक ही अशी आहे जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. आता आपण ज्या मूळ संख्या काढलेल्या आहेत या किंवा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जोड मूळ संख्या देखील महत्त्वाच्या आहेत. कशाला म्हणायचं जोड मूळ संख्या? इथं दिलेलं आहे बघा. 3, 5, 11, 11, 13, 29, 31 या मूळ संख्याच्या जोड्यातील संख्यात 2चा फरक आहे. 3 आणि 2 5, 11 आणि 2 13, 29 आणि 2 31.
इथं एक 71 आणि 73 ही देखील एक जोडमूळ संख्या तुम्हाला दिसेल, किंवा 41 आणि 43 ही देखील जोडमूळ संख्या तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये 2चा फरक आहे, किंवा जुळ्या मूळ संख्या असं देखील त्यांना म्हणतात. 1 ते 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्या 8 आहेत. किती आहेत? 8. दिलेल्या तक्त्याच्या आधारे तुम्हाला देखील त्या शोधता येतील. त्यानंतर सहमूळ संख्या. 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या अशी म्हणतात. 3 आणि 8, 4 आणि 9 यांचे जे विभाजक आपण काढले किंवा अवयव शोधून काढले तर त्यांचा एकच अशी संख्या असेल की ती दोघांनाही साधारण असेल, म्हणून अशा संख्या ह्या सहमूळ संख्या अशा मध्ये येतात. आता लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या. दिलेल्या संख्येच्या आधी येणाऱ्या संख्येला लगतची मागची संख्या असे म्हणतात. 23 ही 24च्या आधी येणारी संख्या आहे. 24च्या लगतची मागची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1ने कमी असते. म्हणजे जर x ही yची लगतची संख्या असेल तर y वजा x बरोबर 1 किंवा x वजा y बरोबर वजा 1 दिलेल्या संख्येनंतर लगेच येणाऱ्या पुढच्या संख्येत लगतची पुढची संख्या असं देखील म्हणतात. म्हणजे पुढील संख्या आणि मागील संख्या हे आपल्याला लक्षात येतं. समजा 5 असेल तर 5च्या पुढील संख्या 6 आणि 5च्या मागील संख्या 4. मागची संख्या असेल तर वजा 1 वजा 2 वजा 3 अशा फरकानं मागे कमी होत जाते त्याची किंमत. पुढं धन 1 धन 2 धन 3 या पद्धतीनं किंमत वाढत जाते. सूचनेनुसार संख्या तयार करणे. विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा 9 असतो. मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या जर असेल तर 999. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या असेल तर 99. 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9. कारण 0 ते 9 पर्यंत सर्वात मोठा अंक आहे 9. म्हणून मोठ्यात मोठा संख्या जर तयार करायची असेल तर आपल्याला मोठा अंक अगोदर घ्यावा लागतो, तो म्हणजे 9. विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या डावीकडून पहिला अंक 1 हा असून पुढील सर्व अंक 0 असतात. 4 अंकी लहानात लहान संख्या जर काढायची असेल तर ती आहे 1000. 3 अंकी लहानात लहान संख्या 100. 2 अंकी लहानात लहान संख्या 10. मात्र 1 अंकी लहानात लहान संख्या याला अपवाद आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. 1 अंकी लहानात लहान संख्या 0. दिलेल्या अंकापैकी सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकाने तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे अशी मिळते. 5 3 8 9 हे अंक 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे. मोठा अंक 9, त्यानंतर 8, 5 आणि 3. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अगोदर मोठ्या अंकापासून सुरुवात करायची आणि नंतर मग उतरत्या क्रमानं ते अंक घ्यायचे. 9 8 5 3 9853. आता दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सर्वात लहान अंक, मात्र 0 अंक नव्हे, प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या डावीकडे चढत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकाने तयार होणारी लहानात लहान संख्या अशी मिळते. 5 7 1 4 हे 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या म्हणजे लहान अंकापासून सुरुवात करायची. जसं 1च्या नंतर इथं 4 आहे, त्यानंतर 5 आणि 7 1457. जर एखादा अंक 0 असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी घ्यावा लागेल, हे लक्षात ठेवा. 7 8 5 0 हे 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या जर आपण घेतली तर सर्वात लहान अंक 0 आहे. म्हणून 0पासून आपण जर संख्या तयार करायला गेलो तर ती 4 अंकी संख्या तयार होणार नाही, ती 3 अंकी संख्या तयार होईल. म्हणून अशा वेळेस 0 एक अंक पुढे घ्यायचा. म्हणजे 0पेक्षा याच्यामध्ये कोणता अंक मोठा आहे? 5. तर 5 अगोदर घ्यायचा आणि त्याच्यानंतर 0 घ्यायचं आणि नंतर मग तोच क्रम, चढता क्रम आपण घ्यायचा आणि अशा पद्धतीने 5078 ही संख्या तयार होते. 2 किंवा 3च अंक दिलेले असताना प्रत्येक अंक कमीत कमी एकदा वापरून 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान संख्या देखील आपल्याला बनवता येते. इथं दिलेलं आहे 3 5 आणि 0 या अंकापासून बनणारी 5 अंकी संख्या. आता इथं आहेतच अंक 3, आपल्याला बनवायची कोणती? 5 अंकी संख्या, मोठ्यात मोठी. मग अशा वेळेस या संख्येमध्ये जो अंक सगळ्यात मोठा आहे
ठीक नाही, तो रिपीट करायचा. समजा 5 3 0 3 अंकी त्या संख्या तयार झाली. आपल्याला 5 अंकी बनवायची. मग ह्याच्यामध्ये 5 हा अंक मोठा आहे, तो दोनदा घेतला. तो डावीकडे घेतला की 55,530 ही संख्या आपल्याला मिळते. अशा प्रकारे लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहा. सर्वात छोटा अंक जास्तीत जास्त वेळा लिहा. 9 2 3 हे अंक दिले असल्यास बनणारी 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती? आता दिलेले अंक 3 आणि लहानात लहान संख्या 4 अंकी बनवायची आपल्याला. मग आपल्याला काय 2 3 9 239 3 अंकी झाली आणि 4 अंकी बनवायची. म्हणून सर्वात लहान अंक पुन्हा आणखी एकदा घ्यायचा म्हणजे 2 म्हणजे 2239. दिलेल्या अंकामध्ये 0 हा अंक असल्यास बनणाऱ्या संख्येतील डावीकडून दुसऱ्या स्थानी 0 हा अंक घेऊन तोच सर्वात लहान अंक आहे म्हणून जास्तीत जास्त वेळा लिहावा. जसं 802 हे अंक दिलेले असल्यास बनणारी 5 अंकी लहानात लहान संख्या अशी असेल. म्हणजे 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल आपल्याला? 028 म्हणजे 28 बनली पण ती 2 अंकीच झाली. म्हणून अशा वेळेस आपण काय करतो, ते 02च्या पुढे घेतो म्हणजे 208 म्हणजे 3 अंकी झाली. आपल्याला बनवायचे 5 अंकी. मग कोणता अंक रिपीट करावा लागेल? जो सर्वात लहान आहे. सर्वात लहान अंक आहे 0, 2 न घेता. मग 0 मध्ये 2च्या पुढं आणखी एकदा 2 वेळा 0 घ्यायचं. ते 20,008 अशी संख्या लहानात लहान संख्या आपल्याला पाहायला मिळते किंवा बनते. आता एक अंकी एकूण संख्या 10 आहेत 0 ते 9 पर्यंत, शून्यापासून जर मोजलं तर. 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत 10 ते 99 पर्यंत. 3 अंकी एकूण संख्या 900 आहेत. 4 अंकी एकूण संख्या 9000 आहेत. याच पद्धतीने पुढं वाढत जातं. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात. 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो हा देखील, याच्यावर देखील काही प्रश्न येतात. 1 ते 100 अंकांचा जर विचार केला तर 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 अंक 21 वेळा येतो, बाकीचे सर्व अंक 20 वेळा येतात. एवढंच लक्षात घ्या. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या अंकांचा विचार केला तर कोणता अंक किती वेळा रिपीट होतो, ज्याला फ्रिक्वेन्सी वारंवारता म्हणतात आपण. 2 पासून ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत हे 20 वेळा पुन्हा पुन्हा येतात. फक्त 0 11 वेळा येतं आणि 1 मात्र 21 वेळा येतं. हा फरक इथे लक्षात ठेवा. त्यानंतर 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्या पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात. 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. म्हणजे सुरुवात कितीपासून करायची आपल्याला? 10 पासून. 10 ते 99 पर्यंत 0 अंक 9 वेळा येतो, 1 अंक 19 वेळा येतो. म्हणजे एवढंच. 1 पासून ते 9 पर्यंत 19 वेळा अंक येतो. म्हणजे ही एक प्राथमिक माहिती आहे. संख्या आणि संख्या पद्धतीवर आधारित काही प्रश्न उदाहरणं जर सोडवायचे असतील तर आपल्याला या मूळ बाबी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. यामध्ये मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या किती आहेत, जोडमूळ संख्या कोणत्या आहेत, सहमूळ संख्या कोणत्या आहेत, नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, ठीक आहे. 3 अंकापासून 5 अंकी संख्या कशी बनवायची, लहानात लहान असेल किंवा मोठ्यात मोठी असेल. आता हे सर्व तुम्ही वाचलेलं आहे, लक्षात ठेवलेलं आहे असं गृहीत धरून काही प्रश्न आपण इथं सोडूया. आता इथं प्रश्न दिलेले आहे. संख्या आणि संख्या पद्धतीवर आधारित काही प्रश्न आपण सोडूया जे यापूर्वीच्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. 2005 साली हा प्रश्न विचारलेला आहे. 0 4 6 आणि 8 हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल व किमान 6 अंकी संख्यातील फरक किती? 6 अंकी संख्यातील फरक. आता बघा 0 4 6 आणि 8 अंक तर 4च आहेत, बनवायची संख्या आपल्याला 6 अंकी. आता मोठ्यात मोठी संख्या आपण बनवूया. अशी बनेल 8 6 4 0. 4 अंकी झाली. आता तिला 6 अंकी बनवायचं आहे. मग एक अंक आपल्याला दोन वेळा डबल घ्यावा लागेल, जो सर्वात मोठा आहे. 8 हा अंक सर्वात मोठा आहे. ही 5 अंकी संख्या बनली आणि ही 6 अंकी संख्या बनली, मोठ्यात मोठी. आता लहानात लहान कोणती बनेल?
तर आपण बघूया 0 4 6 8 ही लहानात लहान संख्या बनवताना हे लिहिलं आपण बरोबर, पण ही संख्या झाली 3 अंकीच. मग हे शून्य इथं घ्यावं लागलं आपल्याला. 4 0 6 8 ही 4 अंकी झाली. आपल्याला बनवायचे 6 अंकी. मग काय करावं लागेल? कोणता अंक रिपीट घ्यावा लागेल? जो सर्वात लहान आहे. सर्वात लहान अंक इथं 0 आहे. म्हणजे आपल्याला 0 0 0 6 8 म्हणजे 2 अंक आपल्याला जे सर्वात लहान आहेत ते आपल्याला रिपीट घ्यावे लागतील किंवा पुन्हा पुन्हा घेऊ आपण. आणि मग ती संख्या बनलेली आहे 4 0 0 0 6 8. आणि काय आहे संख्यामधील फरक किती? 8 आणि 2 10 चला 1. 7 आणि किती 14. 7 आणि 7 14 चला 1. 6 मधून 1 गेलं राहिलं 5. 8 8 4 आणि 4 8. एकक दशक शतक